खेरेचा ऑन साइडला जयवंतकडे चेंडू आणि रन इथून कंप्लीट होईल. 2 बॉलमध्ये 2. आकाश आणि कोळवली बराच वेळा हे खेळलेत, त्यामुळे हा सामना 36 धावसंख्येचा जरी असेल, बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती 130+ प्रेक्षक या मॅचला बघतात. त्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना रोमांचक होणार यात शंका नाही. कोळिवली संघाचा बॉलिंग परफॉर्मन्स आधीच्या मॅचमध्ये फक्त 45 धावा त्यांनी डिफेन्स केल्यात. आकाश संघाकडे 68 धावा होत्या डिफेन्ससाठी. आता सामना 2 बॉल 2, 16 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे वाकस टीमला. ऋतिकचा शॉट हातात चेंडू आहे. तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल. पॉवर प्ले मध्ये इतका जबरदस्त खेळ प्रशांत आंबोलीकडून. केटीसी लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅनची कामगिरी चांगली आहे. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आता ऋषिकेश मोरे कॅमेरामॅनच्या भूमिकेत आले आणि एवढ्या स्पर्धा आपण पाहिल्या. ऋषिकेश मोरेसाठी बेस्ट कॅमेरामॅनला गतवर्षी अंजपच्या नाईट टुर्नामेंटमध्ये 200 रुपयाचा कॅश प्राइज आलं होतं. उत्तम कॅमेरामॅन आहेत ऋषिकेश मोरे. फटका राजवैखरेचा हवेत आहे. खेळाडून बॉल अडवण्यासाठी प्रयत्न झाले. बॉल कव्हर झालाय तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी राज. धावसंख्या 4 बॉलमध्ये 5. हवा थांबलेली आहे, त्या कारणास्तव चेंडू तेवढा क्लिअर होत नाही आणि 4 बॉलमध्ये धावसंख्या मात्र 5. बाराची सरासरी आहे आणि 4 बॉलमध्ये अवघ्या 5 धावा झाल्यात. षटकारा चौकारांपासून दूर ठेवलंय वाकस टीमला प्रशांत तांबोलीने. सतीश तांबोली यांचं नेतृत्व, यष्ट्यांच्या मागे त्यांची असलेली महत्वाची भूमिका आणि प्रशांत तांबोली यांना असणारं मार्गदर्शन. सध्या 4 बॉलमध्ये 5 धावा. गती कमी होती या बॉलवरती आणि एका धाव्याचा ट्राय इथून फलंदाज राज वैखरे इथून बाद. पाच चेंडूमध्ये 5 धावा. मागच्या मॅचमध्ये 40 धावांची इनिंग खेळणारा राज वैखरे इथे बाद झालाय. खरं तर धावेची गरज नव्हती, चेंडू समोर होता, तरी देखील एक रिस्क घेतली आणि रिस्कमध्ये राज वैखरे यांना विकेट आपली गमवावी लागली. 5 बॉलमध्ये 5 धावा. 13 बॉलमध्ये धावा पाहिजेत 31. लास्ट बॉल प्रशांतचा. ऋतिकचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग झाली आणि 6 धावांची ओव्हर इथून कंप्लीट केली प्रशांत तांबोलीने. 12 चेंडू आणि गरज आहे कंपल्सरी 30 धावांची. पॉवर प्ले मध्ये अवघ्या 6 धावा आल्या, त्यात राज वैखरेची विकेट. आता 12 चेंडूमध्ये कंपल्सरी धावा पाहिजे 30. कोळिवली संघासाठी हा सामना जिंकावा म्हणून आर्यन मात्र भर उन्हामध्ये प्रार्थना करतोय. खरं तर आणखी 10 मिनिटे तो ऊन घेणार. खरं तर 12th मॅनची त्याची भूमिका आहे. सावळीमध्ये बसूनही तो मॅच बघू शकला असता, पण आर्यनच्या मनात ही तळमळ आपल्या टीमसाठी. आणि 12 बॉलमध्ये गरज आहे कंपल्सरी 30 धावांची. बारा चेंडू 30 धावांची गरज. चला, जय हनुमान बुतिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कोलारे टीमचे कॅप्टन मंचावरती उपस्थित आहेत. जय हनुमान बुतिवली टीमचे कॅप्टन, आपल्यासाठी शेवटची विनंती आहे की आपण टॉस साठी यायचे.
12 चेंडू 30 धावांची गरज आणि ऋतिक दळवीवरती आता सर्वांच्या नजर आहेत. रोशन शिनारेची ओव्हर, ज्या रोशन शिनारेने बॅटिंग करताना 23 धावा ठोकून काढल्या, त्याच रोशन शिनारेच्या अगेन्स्ट आता ऋतिक दळवी कसा परफॉर्मन्स राहील. 12 बॉल कंपल्सरी 30. पहिलाच बॉल ऋतिकचा फटका आलाय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू, थोडी मिस्टेक झाली दुसऱ्या धावेसाठी. थांबवलंय बंटीने. एकच रन. 11 बॉल आणि 29 धावांची गरज. 11 बॉल 29 धावा. सामना 36 धावांचा आहे, पण मॅच मात्र कट टू कट सुरू आहे. अकरा बॉल 29 ची गरज. रोशनचा बॉल मागे, थोडी फिल्डिंग मिस्टेक झाली. एक रन. धावसंख्या 2 बॉल मध्ये 2 आणि 10 बॉल मध्ये पाहिजे धावा 28. चांगल्या स्पॉट वरती चेंडू पडतात रोशन सिनारेचे. फिल्डिंगची साथ आहे आणि षटकार चौकार जिथून आले नाही तिथे सामन्यामध्ये रन रेट थोडं जास्त आहे. 10 बॉल आणि 28. ऋतिकच्या बॅट मधून सीमारेखा पार आलाय षटकार. 9 चेंडू आणि आता गरज आहे 22 धावांची. खरं तर या फटक्याची गरज होती वाकस टीमला, कारण जे षटकार जे चौकार येत नव्हते तिथे थोडी पॉवरफुल बाजू होती कोळिवलीची. पण आता ऋतिक दळवीने षटकार ठोकत प्रेशर पूर्णपणे बाजूला सारलंय आणि 9 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 22. 3 बॉल आहेत रोशन शिनारेचे. 3 बॉल मध्ये किमान आणखी 2 बाउंड्रीज जर आल्या तर मात्र प्रेशर कमी होईल. ऋतिकचा हा पॉवरफुल स्ट्रोक, ठोकलाय षटकार, ऑन साइडला षटकार. 8 चेंडू आणि आता गरज आहे 16 धावांची. 8 बॉल 16 धावांची गरज. 2 लगातार षटकारांनी सामना आता बदलताना दिसतोय, कारण जो पूर्णपणे हवी ठरत होता कोळिवली संघ त्यावरती आता थोडंसं प्रत्युत्तर दिलंय ऋतिक दळवीच्या 2 षटकारांनी. 8 बॉल करायचे धावा 16. षटकार हॅट्रिक साठी प्रयत्न जरूर आहेत ऋतिक. बॉल रोशनचा 5वा लोअर फुल टॉस, बॉल सीमारेखा पार. लॉंग ऑन मधून काढलाय ऋतिक दळवीने चौकार. 7 चेंडू आता गरज आहे 12 धावांची. पूर्णपणे प्रेशर मात्र आता गोलंदाज रोशन वरती ढकललंय ते ऋतिक दळवीच्या 3 शॉटने. 3 चेंडू मध्ये 16 धावा केल्या ऋतिक दळवीने आणि आता 7 बॉल मध्ये 12. रोशन शिनारेच्या ओव्हर मध्ये लास्ट बॉल इथून बाकी आहे. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा बॉल. रोशन शिनारे ओव्हर द विकेटने लास्ट बॉलची फेक. डॉट बॉलने षटक इथून समाप्त झालं. 6 चेंडू आणि कंपल्सरी गरज आहे ती 12 धावांची. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. आता टीम मीटिंग घेण्यात आलेली आहे सतीश तांबोली यांच्याकडून की कोणता बॉलर आता लास्ट ओव्हर साठी असेल, कारण गरज आहे ती कंपल्सरी 12 धावांची. पाण्याची बॉटल या ठिकाणी घेऊन जा, खेळाडूंना पाणी पुरवा आपण. 6 बॉल आणि कंपल्सरी 12. खरं तर हा सामना 3 बॉल मध्ये थोडासा टर्न केलाय ऋतिक दळवीच्या 2 षटकार एका चौकाराने, पण सामना अजूनही संपलेला नाहीये कारण जयवंत तांबोली बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. 6 बॉल मध्ये कंपल्सरी 12 ची गरज आहे. आणि जय हनुमान बुतिवली टीमचे कॅप्टन, बुतिवली संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. कोलारे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बराच वेळ झाला बुतिवली संघ आपली वाट बघतोय, तर आपण उशीर न करता आता टॉस साठी यायचंय. जय हनुमान बुतिवली संघ या कारण हा सामना समाप्तीकडे चाललाय. 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे, ती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम जय गावदेव वाकसला. 36चा टार्गेट, 36 धावांचा टार्गेट होतं, पण सामना आता 6 बॉल 12 पर्यंत येऊन पोहोचलाय. चला बुतिवली टीमचे कॅप्टन टॉस साठी या. कोल्हारेचे कॅप्टन बराच वेळ झाला वाट बघतायत आणि पुढील मॅच आपल्याला लगेच सुरू करायची आहे, त्यामुळे आपण उशीर करू नका. 1:07 झालेली आहेत. आतापर्यंत 3री मॅच आहे. आज मॅचेस 7च आहेत, त्यामुळे घाई नाही आहे.
मॅचेस वेळेवरती झाल्या तर तुम्हालाही तुमचा टाइम इतर कामामध्ये खर्च करता येईल. 6 बॉल 12, थोडीशी टसनभरा मुकाबला आहे. जयवंत तांबोलीच्या ओव्हरमध्ये 12 धावा डिफेन्स करायच्या. तनिष 11 कोलिवलीला. समोर आहे बंटी माळी. ओव्हरची सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच डॉट बॉल. सामन्यामध्ये आता रोमांचकपणा भरला आहे. क्लोज एन्काउंटर आहे. खोलिवली आणि हाय व्होल्टेज मॅच. सामना ताब्यात आहे, दोन्ही संघांच्या ताब्यात आहे सामना. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गती कमी होती. बंटीचा फटका, समोर खेळाडू रोशनच्या हातात बॉल. एकच धाव. 4 बॉल आणि 11ची गरज आहे. ऋतिक दलवी स्ट्राईक वरती आला आहे आणि आता जबाबदारी ऋतिक वरती आहे. 4 बॉल आणि कंपल्सरी 11 पाहिजेत. काय मॅच बनवली आहे तनिष 11 कोलिवलीने. 3 ओव्हरमध्ये 35 केल्या, 36चं टार्गेट दिलं. सामना सुरुवातीला थोडा स्लो गेम पॉलिसी झाली वाकसची. त्यानंतर ऋतिक दलवीच्या 3 बाउंड्रीने सामना पुन्हा झुकला आणि आता 4 बॉल 11. दोनही संघांना संधी आहे. 50-50 असा मुकाबला आहे. 4 बॉल आणि कंपल्सरी 11ची गरज आहे. जयवंत तांबोली बऱ्याच स्पर्धा गाजवल्या, ऋतिक दलवीने बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात, पण आता टीमला गरज आहे 4 बॉलमध्ये 11 धावांची. चला, बुतिवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले. टीम कॅप्टन आपलं सरचे स्वागत. काय होईल या मॅच मध्ये? जिंकेल कोलिवली की जिंकेल वाकस हे बघायचंय. ऋतिकचा फटका, मागे मागे करणने चेंडू अडवलाय. करणने चेंडू अडवलाय. फलंदाज इथून होईल बाद. बंटीची विकेट, 1 धाव. 3 बॉल आणि 10 धावांची गरज. आणि पुढील मॅचचा टॉस जयवंत धुळे दादांना विनंती करेल, दादा आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. कोल्हारेचे कॅप्टन गावदेवी कोल्हारेचे कॅप्टन मनोज गोमारे आले आणि जय हनुमान बुतिवलीचे कॅप्टन प्रणित आले, तर लगेच आपण टॉस करावा. तर टॉस आपण करू जयवंत धुळे दादांच्या हस्ते. 3 बॉलमध्ये कंपल्सरी 10 धावांची गरज आहे. बुतिवली आणि कोल्हारेमध्ये टॉस आपण करतोय. 4 ओव्हरची मॅच असणार. मनोज आणि प्रणित. टॉस इथून जिंकलाय तो मात्र कोल्हारे टीमने. डिसिजन पेंडिंग आहे. 4 ओव्हरची मॅच. मनोज आपण डिसिजन घ्या आणि दोन्ही टीम ज्यांची एंट्री फी बाकी असेल त्यांनी ती जमा करा, या आयोजकांच्या वतीने सूचना. थोडा शॉट, खतरनाक, करा राजा बाप. टोकलाय ऋतिकने षटकार. 2 बॉल बाकी आणि गरज आहे ती आता कंपल्सरी 4 धावांची. 3 मध्ये 10 पाहिजे होत्या, 2 मध्ये 4 पाहिजेत. ऋतिक विजयाचा हिरो ठरणार का हे बघायचं आहे. आणि गावदेवी कोल्हारे टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जय हनुमान बुतिवली आपल्याला बॅटिंग करायचे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण स्टेजच्या दिशेने सर्व खेळाडूंनी रवाना व्हावं. 2 बॉल कंपल्सरी 4 धावांची गरज. जयवंत तांबोलीचे 2 गोल्डन बॉल आणि ऋतिक दलवी सामना घेऊन आलाय लास्ट पर्यंत. सामना अजूनही दोन्ही टीम कडे. 2 बॉल कंपल्सरी 4. ठोकलाय मॅच विनिंग चौकार. जिंकलाय तो मात्र जय गावदेव वाकस. खरं तर सामना जिंकेल की नाही याकडे खरोखर चर्चा